मग घरच्यांनी माझा विरोध केला, म्हणजे ते ते तमाशा आहे तो, तिथं नाही करायचं. आम्ही सगळे मिळून आळंदीला गेलो. आळंदीला आमचं लग्न झालं. त्या दिवशी मग मी प्रयोग केला आणि पोट पण आलेलं होतं. हो बरं. आणि ते पण मग म्हणलं असू दे. आणि मग मी त्या दिवशी तसा बालगंधर्वातला कार्यक्रम केल्यानंतर मला इतकं छान वाटलं, स्वर्गात गेल्यासारखं वाटलं. कलाकाराला तेच तर हवं असतं. आणि खरंच आहे, गाढवाचं लग्न सुरू केलं, त्याचेच कार्यक्रम करत बसलो. मग त्याचा 2,500वा प्रयोग 2,500वा प्रयोग झाला. रसिक मोहिनी. हॅलो, नमस्कार. रसिक तितुका मेळवावा अर्थात रसिक मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिक मोहिनीवरचे हे पॉडकास्ट तुम्हाला आवडतात, तुम्ही बघता, तुम्ही त्याच्यावर कॉमेंटही करता, त्याकरता मनापासून धन्यवाद. एकच छोटीशी विनंती आहे, रसिक मोहिनी चॅनेल हा नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ताबडतोब तुमच्यापर्यंत येईल आणि आम्हालासुद्धा तुमच्यासारखे छान सबस्क्रायबर्स मिळाले की आनंद होईल. त्याचप्रमाणे आम्हाला फेसबुकला आणि इन्स्टालासुद्धा नक्की फॉलो करा. चला तर मग आपण मागच्या वेळेला ज्यांच्याबरोबर गप्पा मारत होतो त्या जयमलाताईंशी अशाच आपल्या गप्पा चालू राहणार आहेत. पण मगाशी आपण बोलत होतो प्रकाश इनामदार सरांबद्दल, की तुमचं म्हणजे कुठेतरी त्या गाठी नंतर जोडायच्या असतात, त्यावेळेला तुमची चुकामुक झाली. म्हणजे एकीकडे गेले तुम्ही, एकीकडे आई तुम्हाला घेऊन आली. आपण सांगायची एक गोष्ट म्हणजे घाशीराम कोतवालचे कार्यक्रम चालू असताना मुंबईला मी मेकअपला बसले होते आणि ह्यांचं आधीचं काहीतरी श्रीची इच्छा नाटक होतं मुंबईला. बरं. हे म्हणजे मला माहिती नव्हतं. अच्छा. आणि ते तोंडबिंड धुवून प्रकाशचं, आणि ते त्यांचा कार्यक्रम संपला म्हणून ते तोंडबिंड धुवून आपलं येत होते. आणि तेवढ्यात असं जाताना एकदम असं बघितलं, मला म्हणे जया. तर मी म्हणलं हो मी. प्रकाश तुम्ही इथं कुठं? मला ते म्हणतं तू इथं कुठं? मी म्हटलं मी इथंच काम करते आता. अरे अच्छा म्हणे, बरं झालं चला आत्ता तर भेट झाली आपली. ती भेट व्हायची होती पुन्हा. पण भेट झाली, पण तिथं त्यांचं मुंबईला घर होतं, मुंबईला ते वडिलांबरोबर राहत होते. मग मला म्हणले मला नाही थांबता येणार, मी जातो. म्हटलं बरं ठीक आहे जातो. मग ते गेले आणि मी माझं आपल्या कार्यक्रम. आधी तुमचं असं काही म्हणजे मनात तुमच्या कधी नाही, आमचं म्हणजे भेटच झाली नव्हती ना, तिथेच झाली इतक्या दिवसांनी. पहिल्यांदा जेव्हा भेट झाली ती त्याच्यानंतर आत्ता झाली. मग आता नाही मध्ये नाही, पण मग करणार काय, त्यांच्या वडिलांनी तर आधी हेच केलेलं होतं, नाहीच करायचं नाहीच करायचं. मग मी माझ्या घरच्या लोकांनी पण सांगितलं जाऊ दे ना, तू आपलं तुझं काम कर. मग आपण म्हणतो की जाऊ दे, नको कुठल्या ह्या गोष्टी लागायला, आपले काम तर करू, भावंड आहेत सगळी आहेत, सगळ्यांचंच आपल्याला करायचंय. मग असं करता करता बरेचसे दिवस गेले. त्यानंतर मग पुण्यामध्ये आम्ही रमा कवठेकरांच्या इथे काम करत होते मी. पांढरा मारुती, त्यानंतर छबीदार नारगुलजार हे करत होते मी. तर ते आमचं छबीदार नारगुलजारचं आमचं प्रॅक्टिस चालू होती, पण आम्हाला हिरो नव्हता. आता काय करायचं, तेव्हा कटकोळ वगैरे ते काम करत होते. त्यानंतर आमचा पुण्यातलाच ग्रुप होता आणि काम करता करता त्यांच्या डोक्यात आलं की बाबा अजून हिरो नाही मिळाला, काय करायचं. तर म्हटलं बघूया आपण, प्रॅक्टिस तर करून ठेवूया आपली आपण. म्हणून मग ते आमची प्रॅक्टिस चालू होते. त्याच्यात वसंत अवसरीकर, मी, त्यानंतर कडकोळ आडनाव होते आणि बाकीचे असे राघवेंद्र कडकोळ ते होते. असं आमची प्रॅक्टिस रोज चालायची. मग ते आता मग एक दिवशी काहीतरी स्टेशनच्या तिकडे फिरायला गेले. राघवेंद्र कडकोळ रोज फिरायला जायचे आणि तिकडे त्यांची गाठ पडली प्रकाशच्या बरोबर. अरे म्हणे तू इकडं कुठं? तर म्हणे मी चक्कर मारायला इतक्या लांब येतो. बरं. मग म्हणले बरं झालं तू भेटलंस ते. म्हणे तू काय चाललंय सध्या? नाही आत्ता काही नाही, सध्या तर आहे असंच. तर म्हणे काम करणार का? तर म्हणे काय करायचं आहे? नाही आम्हाला हिरोच नाही रे मिळाला, तर तू हिरोचं काम करशील का? पण काय आहे, पण लोकनाट्य आहे आणि त्यात जया काम करते. तर अण्णा म्हणलं करणार का तू काम? मग करायला काय, म्हणजे मी तर करणार, असं काही नाही आहे माझं करायचं नाही म्हणून, जय आहे म्हणून मी नाही करत, असं काही नाही आहे, करेन मी. बरं मग आज ये तू मुरलीधरवरती दुपारी. आम्हाला काहीच कल्पना नाही, ते आमची रेसल चालूच होती आणि हे डायरेक्ट आले तिथे. तर म्हणे आपल्याला हिरो मिळाला आहे. हां म्हणलं हिरो मिळाला, चला बरं झालं, चला हरकत नाही. आणि मग ते त्यांनी सांगितलं हे बघा हे आपले हिरो आहेत. म्हणला प्रकाश? म्हणले हो. मग त्यांना विचारलं तुम्ही करणार आहात का काम? तर हो करणार आहे.
आणि मग ते तेव्हापासून आम्ही काम सुरू केलं. आणि मग त्याच्यात घरच्या लोकांचे ऑब्जेक्शन यायला लागले की तू जयाबरोबर काम करायला लागलायस ना. पण तो काय मला तेच कळलं नाही की म्हणजे तुमच्याबरोबर काम न करावं असं काय होतं त्याच्यामध्ये. डान्सर म्हणल्यानंतर तमाशावाली असंच त्याचं एक छाप बसतो ना. अच्छा, पूर्वग्रह. पूर्वीचं तसंच होतं ना. पूर्वी जरी कुठली बाई अगदी घरात सोशल बाई असली आणि ती नाचली तरी तिला तमासगीरच म्हणायची. तो एक छाप म्हणतात ना. म्हणून मग ते नको. मग ते म्हणायचे सुद्धा की ती आर्टिस्ट आहे. आर्टिस्ट नाहीये ती, तमासगीर आहे. असं एक जे समज झालेला होता त्याच्यामुळं नाही मग ठीक आहे म्हणलं जाऊ दे असू देत. मग ते काम तर करत होते माझ्याबरोबर. कुठलं नाटक होतं म्हणाला. नार छबीदार गुलजार. पहिलं तुमचं जे तुम्ही पांढरा मारुती वगैरे, चोळीचं वग वगैरे असे आम्ही करत होतो. त्याच्यामध्ये हे छबीदार नार गुलजार आम्ही करत होतो. तर त्याच्यामध्ये हे आले. तिथून मग परत आमची सुरुवात झाली. म्हणजे इतक्या वर्षांनी म्हणजे जवळजवळ नाही म्हणलं तरी 8 वर्ष तरी झाले असते आमची भेट नाही, काही नाही. आणि त्याच्यानंतर ही गाठ पडली. तर त्याच्यात नाटकामध्ये आम्ही काम करत होतो. आणि मग त्याच्यातही परत घरची, पण त्याच्यात एक होतं की माझे सासरेच नव्हते तेव्हा. मग त्यामुळं मग थोडंसं विरोध कमी झाला, सोपं झालं. मग आम्ही काम करायला लागलो व्यवस्थित. आणि मग नंतर एकदा त्या छबीदार गुरुदास करत असतानाच मला व्हॅन शिपलेचं आपलं इनॅक डॅनियलचं बोलवून आलं. मग राम कदमांनी मला सांगितलं की तू त्यांच्या बरोबर जा, तू चांगली डान्सर आहेस, तू कशाला सोडते. त्यांच्या त्यांना पाहिजे डान्सर. म्हणलं बरं ठीक आहे. मग त्यांच्याबरोबर मी डान्सला गेले. तिथे जवळजवळ महिनाभर मी त्यांचे कार्यक्रम केले लंडनला वगैरे. तर ऑल्बर्ट हॉलला जिथं लताबाईंचा कार्यक्रम झाला तिथं सुद्धा मी कार्यक्रम केला. मग तिथं कार्यक्रम असा झाला की आमचा कार्यक्रम सगळ्या चालूच होता. कार्यक्रम झाल्यानंतर माझा डान्स वगैरे झाला, मी माझा आवरत होते. तेवढ्यात एक 2 जण पंजाबी आले. म्हणजे देखो ऐसा करो कि आप वापस हमारे गाने पे डांस करना है. तो म्हटलं मेरा डांस अभी खत्म हो गया. नहीं आपको करना पडेगा. फरमाईश नाही, हमारी म्हणजे आमची पैज लागलेली आहे. अच्छा. की ती बाई तुमच्या गाण्यावर नाचेल की नाही. तर मी म्हटलं माझं तर डान्स झालेलं आहे, आता माझं प्रोग्रामच्या प्रमाणे माझं सगळं संपलंय आता. तर मी म्हटलं मला नाही तसं करता येणार. तुम्ही म्हटलं आमच्या ऑर्गनायझरला विचारा, ते जर म्हणले करा तर मी करीन, नाही तर नाही. मग त्यांनी ऑर्गनायझरला विचारलं बाबा करू देत का डान्स, कारण आमची पैज लागलेली आहे की ते तुमची डान्सर करेल की नाही आमच्या गाण्यावर. डान्सला काय मला भाषेचा काहीच प्रश्न येत नाही करायचं. तर मला त्यांनी विचारलं तुम्ही कराल का. म्हटलं मी करीन, माझं काहीच नाही. मग परत कपडे घातले, पंजाबी तो त्यांचा घागरा भांगड्याचा ड्रेस, आणि केला मी डान्स. तो कुठलं गाणं होतं. त्यांचंच गाणं होतं. मला ते शब्दही माहीत नव्हते, पण मी पंजाबी सगळ्या स्टेप केल्या. आणि मग त्यांनी एवढे पैशाची चवड आणून नोटांच्या ठेवल्या तिथे समोर पायाजवळ. आणि मग काय बघायलाच नको. सगळे म्हणले खूप छान डान्स केला. आणि तेही दोघं खुश झाले, पंजाबी जे आले होते ते म्हणले आपने अच्छा किया. म्हणजे आमचा तुम्हाला शब्दही माहिती नाहीत पण तुम्ही केलात, आणि बहुत अच्छा की तुम्ही आमचाही मान राखलात आणि तुमच्याही लोकांचा राखलात, धन्यवाद. असं करून तेही मी डान्स केला तिथे. मग तिकडे महिनाभर होतात तुम्ही. हो लंडनला. आणि मग लंडनला प्रत्येक असं जसं आपल्या इथं पिंपरी चिंचवड, त्यानंतर कुठं सासवड, कुठं काय अशी गावं होती ना, तिथेही आम्ही फिरलो. तर एका गावाला गेलो, तिथं सुद्धा एकाचं स्टोअर होतं. मी आणि शोभा आपली जोशी गाणारी, मी आपल्या 2 जणी एका रूममध्ये. मग त्यांनी आम्हाला बोलवलं त्यांच्या स्टोअरमध्ये की तुमको क्या चाहिए, दुसऱ्या दिवशी काय पाहिजे ते घ्या. म्हणलं नाही काय नको, नाही देखो कुछ चाहिए तो ले लो. मग आम्ही आपली एक लिपस्टिक घेतली. आणि मग त्यांनी इतकं छान आमचा आदरातिथ्य केलं, जेवायला वगैरे सगळं, आणि पाठवून दिलं. म्हणजे ठीक आहे, आणि कालचाही कार्यक्रम तुमचा छान झाला. असे सगळीकडे कार्यक्रम त्यांचे छान झाले. ते झालं. त्यानंतर मग आम्ही इकडे इंडियाला आलो. त्याच्यानंतर 1 महिना गेला असेल, लगेच मला व्हॅन शिपलेचं बोलवून आलं परत. व्हॅन शिपलेचं ह्याचं डॅनियलचं झालं हे. आता हे व्हॅन शिपलेच्या ह्याच्यात गाणंच नाही.
म्युझिकवर नाचायचं नुसतं. बरं, पण वेस्टर्न म्युझिक असेल? नाही, वेस्टर्न नाही, आपलं चालेल. तुम्हाला जो डान्स करायचा ना त्याचे म्युझिक वाजवतील, त्याच्यावर तुम्ही नाचायचं. म्हटलं बरं. आता घागरा चोळी घातले म्हणल्यानंतर काना बजाए बासुरी गाणे असं ते होतं ना, तर ते डान 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 डान, मग त्याच्यावरती त्या स्टेप्स सगळ्या करायच्या. आता लावणी असेल तर लावणीच्या स्टेप म्हणजे तिथं मग कुठलं गाणं असेल तर त्या ह्याच्यावरती त्या लावणीच्या स्टेप करायच्या. मग एक कोबरा डान्स करत होते मी. म्हणजे संध्याबाईंचं बघितलं होतं मी, जलबीन मछलीमध्ये त्या असं डान्स करत होते कोबरा. तर तो मी म्युझिकवर केला. मग ते खाली असं लोळून वगैरे सगळं स्टेप करून वगैरे ते केलं. तर त्याला सुद्धा मला इतकं हे रिस्पॉन्स चांगला मिळाला आणि बक्षीस वगैरे पण मिळायचे. मग ते असे मी त्यांच्या ह्याच्यात फक्त म्युझिकवरती, गाणं नाही. आणि मग त्याच्यावरती आमचे एक 5-6 म्हणजे पहिलं सेशन किती 8 ते 9, दुसरं सेशन 9 ते 10 एवढे 2 सेशन असायचे. 2 सेशनला वेगवेगळे डान्स ते म्युझिकवर असायचं. आणि मग लंडनमधलं जे फ्लो काय आपलं लंडनमध्ये जे मोठे उच्चभ्रू लोकांची जी हे आहे ना, तिथे मला मोठंचं मोठं एक 1 BHK दिलं होता एकटीला. कारण मी एकटीच ना डान्सर, गाणारी नाही कोण नाही. आणि म्युझिशियन ते लोक सगळे होते, ते 4 जण, ते 4 आणि मी एक, बस आमच्या 5 जणांचा लोकांचा ग्रुप. असे आम्ही सगळे राहत होतो. आणि मग मला बुधवारची सुट्टी असायची. मग मी काय करायची की त्या दिवशी मग खाऊ वगैरे काय तिथून हॉटेलमधनं मी जेवायला वगैरे सगळं बांधून आणायची. मग जिथं माझ्या घरात आम्ही गेलो की तिथं मग आंघोळ विंघोळ करायचं, फ्रेश व्हायचं आणि मग खायचं आणि मग TV बघत बसायचं. आता ते TV बघत बसायचं तर ते काय व्हायचं की मला भीती वाटायची. ते मोठेचे मोठे पडदे बिडदे मला ड्रॅक्युला आल्यासारखं वाटायचं किंवा काय, ते पिक्चर पाहिलेले असायचे ना, ते भीती वाटायची मला. आणि ते पडदे असे हालायचे वगैरे, ते भीती वाटायची. मग मी ते TV बघत बसायचे, जरा असं उजाडलं की मग मी झोपायची. आणि मग कार्यक्रमाला जायचे. आणि मग मी ते सगळं आणलेलं असायचं ना, तर त्याच्यात मिठाई वगैरे असायची, सगळं असायचं. मग ते घ्यायचं आणि मग मी ज्यांच्याकडे उतरले होते लंडनला त्यांच्या घरी जायची, त्यांना भेटून यायची. मग त्या दिवशी मग त्यांच्याबरोबर दिवस काढायचा. आणि मग त्या दिवशी मग भाषेची अडचण नाही आली? नाही, भाषेची नाहीच आली. हिंदीमध्ये बोललं, तिकीट काढताना तर चालत होतं. मला ते माहिती होतं, ते बनटोकला राहायच्या त्या, ते तेवढं जरी सांगितलं तरी मला ते तिकीट मिळायचं. आणि मग तिथं गेलं की ते तेवढं त्यांच्या घरी गेल्यानंतर ते मराठीत सगळं बोलायचं आम्ही. पण मला कुठंच अडचण नाही आली. मग ते मग सेल लागले होते काय काय गोष्टींचे, साड्यांचे म्हणा किंवा कशाचे. तिथं सुद्धा गेल्यानंतर त्यांचं ते सगळीकडे अशा हे असायचे बोर्ड, आणि त्याच्यावरती त्यांनी लिहिलेलंच असायचं ना, 2-3 काय ते नंबर, त्याच्यावरनं ओळखायला यायचं की हे केवढ्याचं आहे, ते केवढ्याचं आहे, असं कळायचं मला. तेवढं कळत होतं. आणि मग मी विकत घेऊन यायची. मग ते त्यांनाही नवल वाटलं, तू बरोबर आणलंयस का? पण ते म्हणलं हो, मी बरोबर आणलेलं आहे. असं माझी त्यावेळेची म्हणजे लंडन मधली माझी गोष्ट. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा म्हणजे घाशीराम बरोबर गेले, मग इनॅक डॅनियल वर गेले आणि ह्यांच्याबरोबर गेले. अशी माझी तिसऱ्यांदाची ट्रिप झाली. आणि नंतर मग प्रकाशच्या बरोबरचं आमचं छबीदार चालूच होतं त्या काळामध्ये. मी त्यांची गॅप घेऊन मग मी तिथे गेले होते. मग ते झाल्यानंतर मग गाढवाच्या लग्नाचं मला त्यांचा फोन, तेच आता पुढं ते तर मेन आहे. तर त्यांचा मला फोन आला की आपल्याला गाढवाचं लग्न करायचं, तू लवकर ये. आता म्हणलं लवकर तर येणारच आहे, पण मी गाढवाचं लग्न पाहिलेलं नाही, मला काही माहिती नाही. तोपर्यंत किती झाले ते प्रयोग? कुणाचे? त्यांचे महिनाभर होते ना. हो, ते चालूच होतं. आणि त्यांचं रोज 2 कार्यक्रम, 2 बॅचमध्ये 2 कार्यक्रम असे होते. आणि त्याच्यामुळं काय तो प्रश्नच नव्हता त्यांचा. आणि ते सगळं संपलं की आम्ही पुण्याला येऊन मग रिहर्सल करणार. मी म्हणलं मला काही माहिती नाही आहे, तू ये, मी शिकवतो तुला. म्हणलं बरं ठीक आहे. मग पुण्यात आम्ही आलो सगळेजण. मग यांनी तालीम ठेवली. मग घरच्यांनी माझा विरोध केला, म्हणजे ते तमाशा आहे तो, तिथं नाही करायचं. म्हणलं अगं मी इतके लोकनाट्य केले, त्याच्यामध्ये ते आहे, म्हणलं करू दे, बघू दे. म्हणलं मला पण कळलं पाहिजे ना काय आहे नेमकं. मी पण नाव ऐकलंय म्हणलं, पण मी केलेलं नाही आहे, करते. नाही होय ते करता करता मी शेवटी गेले.
मग आमची रेसल सुरू झाली. मग त्यांनी सांगितलं हे असं असं आहे तसं आहे. मग त्याच्यात त्यांनी स्वतः लिहिलेलं होतं. गण गवळण बतावणी त्यांनी स्वतः लिहिलेली. म्हणजे 1 दिवसात त्यांनी लिहिलं. अरे वा. ST मध्ये बसलेले होते आणि त्यांनी तेवढ्या ह्याच्यात सगळं लिहून काढलं. आणि मग गाणी बिणी बसून घेतली सगळी. मी येईपर्यंत सगळं तेवढं तयारी केली. आल्यानंतर मग आमचा धडाकाच होता, ह्यालाही माहिती की. आणि मग आम्ही बसवलं सगळं. आणि रंगीत तालीम आमची आली. रंगीत तालीम इतकी बेकार झाली. बरं. तेव्हा पहिले प्रोड्युसर कोण होते? विजय. तर मग हे आमचं असंच चालू होतं बरेच दिवस. मग नंतर काही लोकांनी विचारलं की बाबा हे लोक तुम्ही म्हणे प्रकाशजी कार्यक्रम सगळे तुम्हीच करताय आणताय, तुम्हाला किती सगळं तुम्हाला काय मिळतं का त्याच्यातनं? मग हे म्हणले नाही, माझी नाईट मला मिळते फक्त. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपलंच का नाही करायचं गाढवाचं लग्न. त्यांनी येऊन फक्त पैसे घेऊन जाणार, मेहनत आपण करायची, मग त्यापेक्षा आपणच करू. मग आम्ही कला संगमचं बॅनर लावलं. बरं. आणि मग आम्ही त्यांचं काय जे होतं ते त्यांना देऊन टाकलं. आणि मग आम्ही आमचं सगळं घेतलं, ड्रेपरी वगैरे सगळं नवीन सगळं. आणि मग तिथून आमची सुरुवात झाली. मग आमची रंगीत तालीम त्या दिवशी बेकार झाली. मग आम्हाला तर जास्त टेन्शन, कारण मी कधी पाहिलेलं नाही, काय नाही, आता काय होणार काय माहीत नाही. 9 नोव्हेंबरला प्रयोग बालगंधर्वाला 1982. आणि सगळं लग्नासारखं सजवलेलं बालगंधर्व, सनई चौघडा सगळा, बाहेर सगळं अक्षदा वाटतायत, हे पेढे बिडे सगळं वाटतायत. पण मला धाकधूक म्हणलं आता काय होणार माहीत नाही, बाम फुटणार आपला म्हणलं. एक तर मला ते बोलायची सवय नाही आहे, काय होईल. तर ते जसं आमचा गण झाला, गवळण झाली, गवळण सुरू झाल्यानंतर म्हणजे डान्स माझा संपला आणि जे संवाद सुरू झाले, हाशा इतका होता म्हणजे आम्हाला सुद्धा कल्पना करवत नव्हती की बाबा एवढा हाशा मिळणार का. इतकं म्हणजे लोकांनी डोक्यावर घेतलं. मग त्याच्यात म्हणजे एकापेक्षा एक झालं. गवळण झाली, गवळणच्या नंतर जो झगडा आला ती एकदम हायएस्टला गेली, ते पण हायएस्टला गेली. नंतर वक झाला, वक सुद्धा एकदम ह्याला गेला. मग असं जर, आणि कॉन्ट्रॅक्टरांची लाईन लागली होती. लगेच आमचे प्रयोग नुसते 20-20 आणि 25-25 प्रयोग असायचे. फक्त आम्ही पुण्यात यायचो, कपडे फक्त बदलायचे, दुसरे कपडे घ्यायचे बॅगेमध्ये आणि परत दौऱ्यावर जायचं. बापरे. इतके प्रयोग होते, म्हणजे एकेका दिवशी 3-3 कार्यक्रम केलेत आम्ही. बापरे. आणि कसे केलेत की पुण्यातला जो काही कॉन्ट्रॅक्टचा शो असेल तो करायचा. मग कंपनीचा जेव्हा दसरा दिवाळी काहीतरी असायचं त्यांचं, तो सकाळी असायचा 7 वाजता. तो कार्यक्रम झाल्यानंतर परत पुण्यात यायचं, पुण्यामध्ये भरतला एखादा कार्यक्रम करायचा, रात्री खेडेगावामधला कार्यक्रम 12 वाजच्या पुढचा तो करायचा आणि मग प्रवासाला परत सुरू. बापरे बापरे. असे कार्यक्रम केलेत आम्ही. आणि मग असे कार्यक्रम करता करता मग आमच्या सासूबाईंनीच सांगितलं की आता तुम्ही लग्न करा 2 जण. बरं. असं राहू नका. त्यांच्या लक्षात आलं. म्हणले आता कंपनीत तुम्ही 2 जण राहणार आहात आणि लोकांनी बोलावं असं वागायला नको आणि बाकीच्या लोकांनी बोलायला पण नको. तर आणि आपलीच कंपनी आता आहे, तर तुम्ही 2 लग्नच करा ना. मग माझ्या सासूनेच मला सांगितलं, तू आता घरनं जेव्हा दौऱ्याला येशील त्यावेळेस कसब्यात न येताना देवाच्या पाया पड, गणपतीच्या तिथेच बांगड्या भर आणि मग घरी ये रिक्षा करून. मग सासूबाईंनीच माझं आदल्या दिवशी सगळं मंगळसूत्र, साडी सगळं आणून ठेवलं. आणि आमचेच सगळे साथीदार गाढवाच्या लग्नाचे ते आम्ही सगळे मिळून आळंदीला गेलो. आळंदीला आमचं लग्न झालं आणि दुपारी आम्ही तिथून आलो. मग माझ्या सासूबाईंनी माझा गृहप्रवेश केला. जेवण त्यांनीच केलं सासूबाईंनी. आम्ही जेवलो आणि संध्याकाळी त्यांचं मुंबईचं नाटक होतं सौजन्याची ऐशी तैशी, ते बघायला आम्ही गेलो परत. म्हणजे हे तर कामच करत होते पण त्या दिवशी बघायला आलो. तर बघायला आल्यानंतर आमचे सगळे गाढवाच्या लग्नाचे पण लोक आली होती. ते म्हणलं दुसरे वेगळे लोक, अरे जयमाला आज वेगळी दिसतीये काय. म्हणलं वेगळी म्हणजे काय दिसते? नाही जरा वेगळा अवतार वाटतोय. म्हणलं वेगळा अवतार काय वाटतोय? नाही काहीतरी बदल वाटतोय. म्हणलं वाटतं ना, वाटू देत नाही. आणि काही सांगितलं नाही. मग दुसऱ्या दिवशी दौऱ्याला जाताना घरी गेले मी. घरी तुमच्या घरी? माझ्या घरी.
तर भाऊ एकदम तावातावाने. अशा घरी माहितीच नव्हतं नाही. का? पण म्हणजे पसंत नव्हतं म्हणून. हां, म्हणूनच तर मग पण मी माझ्या जबाबदाऱ्या सगळ्या पूर्ण केल्या होत्या. सगळ्या भावंडांची लग्न केली आणि भावंडांना मुलं झाली. शेवटी माझंही बघायला पाहिजे ना आता. बरोबर आहे, अगदी. म्हणून मग मी केलं लग्न. आणि मग मी माझ्या घरी सांगितलं की बाबा मी लग्न केलंय आता. कारण एकदा काय झालं, नाही गोंधळ म्हणजे माझ्या घरात चिडचिड झाली जरा की आम्हाला न सांगता केलं, अमकं केलं टमकं. मी म्हणलंय बघा, घरचे लोक ऐकत होते का? नव्हते. भाऊ तर आधी पहिला हे कशाला आलेत, म्हणलं कशाला आलेत म्हणजे आता त्यांच्या नाटकात मी काम करते, ते येणार माझ्या घरी. नाही हे मला चालणार नाही. म्हणलं हे असं कसं चालणार नाही, म्हणजे मी तुमच्या घरात राहते ना, म्हटल्यानंतर ते येणारच. मग हे नको आहे ना तुम्हाला, म्हणून मी लग्न केलं. म्हणजे मी आता तुमच्या घरी थांबणार नाही आहे, मी आता त्यांच्याच घरी जाणार आहे. आता माझं काही जे सामान आहे ते मला द्या, मी जाते. नाही मग जेवढं काय आहे ते घे, बाकीचं नाही तुला देणार. अरे बाप. म्हणलं असं का? मग म्हणले बरं घेऊन जा. आई म्हणली जा घेऊन. मग ते सामान हे म्हणले जाऊ दे, जेवढं काय घ्यायचं तेवढंच घे, बाकीचं घेऊ आपण. मग असं म्हणून मग सामान गुंडाळलं. मग घरी आमची सुरुवात झाली. आणि मग ती सुरुवात झाली ते जसं जसं गाढवाच्या लग्नाचे 1000 झाले प्रयोग, 2000वा प्रयोग झाला. मग 2000वा प्रयोगाला मोठं फंक्शन झालं बालगंधर्वाला. 2000 साली 2000वा प्रयोग केला. त्यावेळेस आपले मंत्री कोण होते? रामकृष्ण मोरे. त्यांनी आम्हाला आहेर दिला. 1,11,000 रुपये त्यावेळेस आहेर केला. 2000 साली त्यावेळेस. आणि मग सगळ्यांना म्हणजे भरपूर सगळ्यांना मग ट्रॉफी दिल्या आम्ही, सगळ्यांचे सत्कार झाले आणि खूप छान कार्यक्रम झाला तो. त्याच्यानंतर मग आम्ही प्रयोगाला आमच्या परत सुरूच होतं. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळी नाटकं सुद्धा केली. म्हणजे सासरे बाबा जरा जपून, त्यानंतर जरा वजन ठेवा, आणखी बरेचसे काय काय असेच. मग त्याच्यामध्ये कसं की मग माझं एकदा घरामध्ये प्रकाश आजारी पडले, त्यांची आई आजारी पडली, त्यांचा मुलगाही आजारी, ही तिघही आजारी होते. माझ्या भावाच्या मेहुण्याचं कुणाचं तरी लग्न होतं म्हणून मला जायचं होतं. तर मग ते म्हणले तू एकटीच जा, म्हणून मी गेले. आणि येताना बहीण पण भेटली मला. मग आम्ही दोघीजणी बोलत होतो. मी म्हटलं तुला मी घरी सोडते, आईला आणि बाबांना पण भेटून येईल. म्हणून आम्ही दोघी रिक्षात बसलो आणि आमचा ॲक्सिडेंट झाला. शनिवारात रिक्षा पलटी झाली. मी ज्या बाजूला बसले होते ना, पलटी झाली अशी, आणि माझा हा पाय अडकला, असा खाली गेला. तर लोकांनी असा धरून ओढला, तर ते माझा असा इथून एवढा पाय कापला गेला असा. बापरे. तर मग आता माझी बहीण एकदम किंचाळली, म्हणली ताई तुला आता नाचता नाही येणार. म्हटलं जाऊ दे, मला नाचता नाही यायचं, तुझ्या बाळाला बघ, तुझं बाळ म्हणलं तुझ्या मांडीवर दिलं आणि रिक्षा पलटी झाली, नशीब त्याला लागलंय का बघ म्हणलं. आणि मला उभं राहता येईना तिथे, मी अशीच होते. आणि तो रिक्षावाला गेला पळून. आणि मग नंतर माझ्या बहिणीने दुसरी रिक्षा केली आणि घरी माझ्या प्रकाशाने आमच्या इकडं आणून मला सांगितलं, म्हणे भाऊजी ताईचा असा असा ॲक्सिडेंट झाला आहे. ते आजारीच सगळे होते घरात ना. मग त्यांनी उठले एकदम खडबडून, म्हणले काय झालं आहे? म्हणलं पाय माझा असा असा. मग दवाखान्यात गेलो. दवाखान्यात त्यांनी पट्टी बिट्टी केली. म्हणले काय नाही, तसं फार काय नाही आहे, बरं आहे. पण रात्रभर पाय एवढा मोठा झाला माझा. फ्रॅक्चर झालं. हो, फ्रॅक्चर निघालं ते 3 अंगठ्यां पायामध्ये, त्या बोटांमध्ये. आणि रात्रभर मी रडते रडते रडते, पाय दुखतोय पाय दुखतोय. मग सकाळी पहाटे लवकर उठून मग ते प्लॅस्टर केलं. ते प्लॅस्टर इतकं, आणि डान्स बंद, नाटक बंद. महिना 2 महिने नाही, वर्षभराची गॅप. अरे बापरे. एवढं म्हणजे काय झालं की माझं पायच नीट नव्हता ना, काय करायचं मग आता. मग आम्ही सगळ्या लोकांना बोलवलं, सांगितलं बाबा जयाच्या पायाचं असं. तर आमचे लोक मग लगेच दुसरीकडे गेले, तिथं गाढवाचं लग्न सुरू केलं त्यांनी. हो, स्वतःचा वेगळा ग्रुप. म्हणजे मग आशुबाईनी केलं, ज्योतीनी केलं, ह्या लोकांचं चालू होतं. काही लोकांनी तर आमचंच सामान गाळ्यामध्ये होतं, आमचंच सामान काढून नेत होते. ते आम्हाला माहिती नव्हतं. मग एक दिवशी आम्ही गाडी सुटायच्या वेळेस आम्ही तिथं थांबलो होतो. मग बघितलं तर आमचाच बोर्ड लावला आहे सगळं हे. मग म्हटलं आमचं पहिलं काढा ते सगळं जे काय आहे ते,
तुमचं आहे ना, तुमचं तुम्ही लावा. आणि मग ते प्रकाशनी सगळं काढून घेतलं. मग म्हणे तुम्ही करायचं तर तुमचं तुम्ही करा, आमचं काही नाही आहे. आणि मग त्यांनी आणि त्यांना तेच सांगितलं, आम्ही जे करतो ते करायचं नाही, तुमचं तुम्ही वेगळं बसवा. पण काही लोकांनी आमचंच केलं सगळीकडे, कॉपी मारली. म्हणजे झगडा बिगडा जो करत होतो आम्ही तो गवळण बिवळण तेच. पण ह्यांनी लिहिलेलं आमचं वेगळं होतं, गाढवाचं लग्न, आणि त्यांनी केलेलं वेगळं होतं. दादवांचं जे होतं ना ते 10 पानं होती फक्त. पण कसं आहे की स्टेजवर बोलून बोलून ते वाढतं. पण प्रकाशने काय केलं की स्वतः आम्ही घरी बसून किंवा जे काय आहे ते त्यांनी स्वतः हे केलं, डेव्हलप केलं होतं. त्याची स्क्रिप्ट एवढी झाली होती आणि ती वेगळं झालं होतं. म्हणून त्यामुळं मग आम्ही म्हटलं की तुम्ही तुमचं करा, आमचं काही ऑब्जेक्शन नाही आहे, तुम्ही केलं तरी चालेल. मग आम्ही आमचं आपलं आता काय करायचं, मग आम्ही दोघांनी उद्योग करायचं ठरवलं. मग पर्वतीच्या पायथ्याशी आमचा स्टॉल होता भेळेचा. प्रकाश इनामदार यांचे चटकमटक खाद्यपदार्थ. मग भेळ करायचो आम्ही तिथे. मी कुबड्या घेऊन तिथे यायची. मग ते भेळेचं सगळं साहित्य, चटण्या फटण्या ते सगळं मांडून आम्ही आपलं सगळ्यांची करमणूक करायचो. तिथं डायलॉग म्हणायचो आम्ही दोघं जण, कारण भेळ तर जायला पाहिजे ना. मग असं करत करत आम्ही, माझी डिलिव्हरी आली, मग धनु झाली. आणि त्याच्यानंतर मग यांच्या डोक्यात आलं एक नाटक करायचं. तर मग लेख सुखी आहे सांगा हे नाटक आम्ही करायचं ठरवलं. मग मी ती लहान बाळ घेऊन आपलं स्टेडियमवर जायचं, रेसल रात्रीची करायची. आणि त्याच्यात मला डान्स बिन्स किंवा बाकीचं काहीच नव्हतं आणि मोठा रोल नव्हता, छोटा दिला होता. तर आम्ही करत होतो त्याचे प्रयोग, पण लोकांना आमचा तो रोल आवडला नाही. विलनचं होतं ना, विलन आम्हाला दोघांना बघायला कुणीच तयार नव्हतं. झाले प्रयोग त्याचे, पण सोलापूरला तर लोक म्हणले नाही. ते म्हणले तुम्ही दोघं जण गाढवाचं लग्न जसं करता असं करा, सौजन्याची ऐशी तैशी करता तसं करा, पण हे काय तुम्ही जे दोघं जण विलनचा रोल करताय ते आम्हाला दोघांना पटत नाही कुणाला लोकांना. मग आता हे आम्ही बंद ठेवलं, म्हणलं जाऊ द्या. त्याच्यामध्ये आपली मंजू होती जोशी हिरोईन, नैनाताई होत्या, गोविंद कुलकर्णी होते, असे बरेचसे होते त्याच्यामध्ये. आणि चांगलं होतं नाटक. काकडे होते, मधुकर काकड्यांचं लिखाण होतं ते. असं ते त्यांचं नाटक होतं ते. पण असं करता करता मग परत म्हटलं आता परत सुरू करूया काहीतरी. मग सत्याचा वाली पंजा सुरू केलं. तर ते ह्यांचं होतं मोहन कुलकर्णींनी सत्याचा वाली पंजा काढलं होतं. मग ते त्याच्यामध्ये आणि त्यांनी काय केलं, मोहन जोशी होते परत आमच्यावर, ते डायरेक्शन करणार होते. त्याच्यात पुण्याची लावणी होती सगळी. मग पुण्याचं सगळं वर्णन होतं, शनिवारवाडा स्टेशन अमुक तमुक असं सगळं. तर ते लोकांना आवडलं. पहिला भाग सगळा आवडला, पण वगच आवडलं नाही, कारण तो अगदीच काहीतरी होता. मग त्याचे काहीतरी थोडे कार्यक्रम झाले, तेही बंद झालं. मग नंतर मग आम्ही आपलं परत आमचं गाढवाचं लग्न सुरू केलं. त्याचेच कार्यक्रम करत बसलो. 2,500 प्रयोग झाला. पण तो कसा आता 2,500च्या प्रयोग आमचा, म्हणजे एक कमी असताना ते गेले बाबा, आजारी पडले. ते ह्याला गेले होते आपल्या कोकणामध्ये संगीत नाटक करायला, संशय कल्लोळ. ते करून आले आणि त्यांना कफ झाला होता. मग डॉक्टरांनी सांगितले की त्यांना ऑब्झर्व खाली ठेवा. मग ते ऑब्झर्व खाली ठेवलं. पण ते डॉक्टर आमच्या इथले बेकार आहेत आमच्या तिकडचे. तर ते डॉक्टर घरी गेले आणि नवीन मुलांच्या हातात त्यांना दिलं. तर ते मी रोज जायचीच तिथे. तर मला म्हणले आज काय तू येऊ नको जया, अभिजितला पाठव, तो थांबेल आज, आणि तू सकाळी लवकर ये पहाटे चहा घेऊन, मग आपण व्यायाम करू आणि मग बाकीच्या लोकांना कुणाला ठरवायचं आहे वगैरे ते ठरवू आपण. म्हणलं बरं. आणि म्हणून मग मी घरी गेले आणि ह्याला पाठवलं. संध्याकाळी परत अभिजितला मुलगी झाली होती ना, तिला पण घेऊन गेले. तिला धनु हे सगळेच जण बाबांना भेटले, नाचले त्या नातीबरोबर माझ्या. आणि मग सगळे घरी आले. आणि रात्री 1:30 वाजता अभिजितचा फोन मला, आई बाबा गेले. मला तर काही कळायलाच तयार नाही.
दवाखान्यात जाईपर्यंत माझ्या अंगात थरकाप उडवला. मला कळलंच नाही की काय करू, माझी बोबडी वळायला लागली, मला सुचेना काही. मग म्हटलं आता काय, धनूला म्हटलं माझ्याबरोबर चल जरा, आणि मग तिला घेतलं, गाडीवरनं गेलो. डॉक्टरचं लगेच घाई, पैसे भरा आधी. म्हणलं अहो 2 तास म्हणलं अश्रू ढाळू द्या. मग मला इतकं एकटं झालं की माझी मुलं आणि मी करणार काय आता. जी बाबा जबाबदारी घ्यायची ना ती मी घेऊ शकत नाही त्यांच्यासारखी. प्रत्येक गोष्टीत बाबा पुढं असायचे, मी त्यांच्या फक्त मागे आधाराला असायची. पण प्रत्येक गोष्ट काही करायची झाली तरी मला सांगायचे हे की आज हे करायचे ते करायचं. मी त्यांना सांगायचे मी तुमच्या मागे आहे. मग आता काय करायचं. मग पुण्यात आमच्या मी जिथं राहत होतो देशमुखवाडीत, तिथं आमचं न्याहारी होतं, नाश्ता सेंटर. मी आतमध्ये सगळे पदार्थ करायचे, हे बाहेर विकायचे. म्हणजे आमची सगळी तयारी होती. मला काही लाज वाटत नव्हती. आपण कष्ट करतोय, काही कुणाचं खात नाहीये. आणि त्यांनाही आवडायचं. ते म्हणतात ठीक आहे जया चल मी कांदा कापतो. कांदा कापून द्यायचे ते मला काउंटरवर उभं राहून. सगळं केलं मी, आम्ही दोघांनी सगळं केलं. आणि त्यांनी सुद्धा माझ्याबरोबर पाहिजे तसे कष्ट केले, खूप कष्ट केले त्यांनी. म्हणजे त्यांच्यासारखा माणूस मला मिळणार नाही माझ्या आयुष्यात. आणि मी देवाला सारखी प्रार्थना करते की माझा सासूबाई आणि माझा नवरा हा मला कायम जन्मजन्मी तेच मिळवत, हीच मी देवाजवळ प्रार्थना करते. आणि त्याच्यानंतरचा माझा प्रवास मग सुरू झाला. गेल्यानंतरचं तसं खडतर झालं असेल. खडतरच झालं ना सगळं हे. मला काहीच कळत नव्हतं ना. मला एकतर माझं शिक्षण नाही किंवा काही नाही. बाबा सगळं बघायचे, सगळं म्हणजे सगळं. आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये लोकांनी इतका फायदा घेतला की कित्येक लोकांनी मला पैशाला बुडवलं. काही गोष्टी अशा झाल्या की ह्याच्यावर विश्वास ठेव बाबा, माझं हे करून द्या. आता देशमुखवाडीचं आमचं घर आहे. बाबा असतानाच अभिजितचं लग्न वगैरे झालं होतं, त्याच्यामुळं तो प्रश्न नव्हता. धनू तर काम करतच होती नाटकांमध्ये, पण ती नंतर म्हटली मला की आई मी नाटकात आता कामं करणार नाही, मला काय ते बरोबर नाही वाटत. बाबा होते तोपर्यंत मी कामं केली, मला तोपर्यंत छान वाटायचं आणि चांगलंही वाटायचं का बाबांच्या बरोबर मी काम करते, त्यांचा आधार आहे मला. तोपर्यंत केलं तिने. मग नंतर तिने नाही केलं, तिने सोडून दिलं. पण ती मनीषा ताईंकडे डान्स वगैरे शिकवत होती, कथ्थक. आणि मग नंतर तिने पण तो मंदिरांचा अभ्यास करून आता तिने तो हे केलाय, आर्किओलॉजीचं. हां, ते गव्हर्नमेंटचं आता काम ती करते. आणि अभिजितचं सुद्धा आता अभिजितचं सुद्धा त्याचं स्वतंत्र तो, आणि तो पहिल्यापासूनच करत नव्हता. पहिला नाही होता, पहिल्यांदा आमच्या ह्याच्यामध्ये होता नेहरू स्टेडियमला. आणि तिथंच माझे पण होतं, अकॅडमी काढली होती मी, तुमची लोककला अकॅडमी. हां, माझे नाही आता नाहीये. त्यावेळेस मी केलं ते, त्यावेळेस डान्स वगैरे शिकवणं वगैरे सगळं करत होते. त्याच्याकडे त्यावेळेस आपल्या सगळ्या मुली माझ्याकडे डान्सला यायच्या, म्हणजे आपल्या नेहरू स्टेडियमलाच. आणि तिथंच दादाचं पण ऑफिस होतं. असं सगळं होतं, त्याच्यामुळं काही वाटत नव्हतं मला. पण जसं बाबा गेले तसंच सगळं संपलं ना मग माझं. आणि मग कसं झालं की अभिजितने पण लक्ष द्यायला पाहिजे, ते त्यांनी काय नाही, त्याचं त्यांनी बघितलं. मग म्हणलं जाऊ दे, त्यालाही त्रास देण्यात अर्थ नाही, त्याचाही संसार त्याचा. हां, आणि शेवटी त्याचा संसार आहे, त्याला उगाच कुठं डिस्टर्ब करा. मग मी धनू आणि आम्ही आपलं मिळून मग काहीतरी करायचं. तर मग कुठलं इकडून तो आलं, तिकडून आलं. मग मध्येच मला नवदुर्गा म्हणून एक डान्सचं आलं. जज होतात तुम्ही? हां, जज होतात ना. हां, ते छुमछुम छनानामध्ये मी मुंबईला गेले, त्याच्यात सुरेखाताई होते, मी होते, माया होती, आम्ही असं त्याच्यामध्ये होतो. मग अशी छोटी मोठी मग मी कामं करायला लागले. कारण करणार काय, घरी बसून तर काय आपल्याला कोणी देणार नाहीये. अगदी बरोबर. आणि त्यांच्या डोक्यात होतंच की आपलंही घर पाहिजे स्वतःचं. बरं, आपली कंपनी आहे म्हटल्यानंतर घरही पाहिजे तितकं मोठं. आणि नाही तर आमचं सदाशिव प्रकाश इनामदार, जयमाला इनामदार आज नाव अजून सुद्धा म्हणजे एवढं मोठं नाव नाही, त्यांचं नाव तर माझ्यापेक्षाही मोठं. आणि खूप लोकांना अजूनही जरी नुसतं गाढवाचं लग्न म्हटलं तरी ते इतकं लोकांना अरे हो ते का तुम्ही, हो का, अजूनही बाबांचं नाव निघतं, बाबांच्या बद्दल बोलतात लोक की बाबा त्यांचं जे टायमिंग आणि त्यांचं, आणि त्यांच्या तेच माझे गुरु आहेत. त्यांनीच मला शिकवलं की कसं बोलावं, कसं हे करायचं.
आणि मला खूप आवड होती की मला नाटकात काम करता यावं. आपल्याला आपण लोकनाट्यात तर करतोच आहे, पण नाटकात काम करता यायला पाहिजे. बोलणं आणि उच्चार ते वेगळे असतात, त्याच्यातला पॉज इतका कमी असतो किंवा काय असतो हे मला कधी माहीत नव्हतं. पण सौजन्याची 80-83च्या वेळेला गंमत झाली की माझा पाय प्लॅस्टरमध्ये होता तेव्हा. तर नाना पगारांचा फोन आला प्रकाशला की अरे जयाला सांग ना आजचा कार्यक्रम सौजन्याचा करायला पुण्यातला. बरं. तर करेल का ती? तर हे म्हणले बरं बघतो, विचारतो तिला. मला म्हणले करणार का तू? मी म्हटलं हो करणार. कारण आता इतके दिवस मला ते बर्डन झालं होतं की कधी काढते मी, अशी तरी वेळ येऊ देत म्हणून. आणि देवाच्या कृपेने आधी मी केले होते सौजन्याची 80-83, म्हणजे मला असं अचानकच माझ्याकडनं काम करून 2 दिवसामध्ये ह्यांनी बसून घेतलं होतं मुंबईला. आणि त्यावेळेस नयनाबाईंची अडचण आली म्हणूनच मला तिथं त्यावेळेस घेतलं होतं. आणि नंतर ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझा जो प्लॅस्टर होता ना, तर मग आता मला प्लॅस्टर आहे हे नानांना माहिती होतं. मग नानांनी तरी विचारलं की ती करेल का? तर मी सांगितलं हो मी करणार असं म्हटलं. मग म्हटलं अगं तू कशी करणार, हे एवढं प्लॅस्टर आहे? म्हटलं तुम्ही गप बसा, सांगा त्यांना मी करणार आहे म्हणून. आणि बालगंधर्वालाच प्रयोग होता. मग मी दवाखान्यात गेले आणि डॉक्टरांना सांगितलं आता हे एवढं मोठं कशाला ठेवलंय पायाला, तुम्ही एवढंच ठेवा ना म्हणलं. त्यांनी कापून काढलं आणि ते तेवढंच ठेवलं पायापुरतं. नाही ऐकलं त्यांनी. त्यांच्या लक्षात आलं की बहुतेक या बाईंना आता हे काही सण होत नाही. आणि मग त्या दिवशी मग मी प्रयोग केला आणि पोट पण आलेलं होतं. हो बरं. आणि ते पण मग म्हणलं असू देत. आणि मग मी त्या दिवशी तसा बालगंधर्वातला कार्यक्रम केल्यानंतर मला इतकं छान वाटलं, स्वर्गात गेल्यासारखं वाटलं. कलाकाराला तेच तर हवं. आणि खरंच आहे त्या दिवशी मला खरोखर काही नको होतं मला, बास मला आनंद मिळाला, तो इतकं छान वाटलं. फार छान, फार छान, मस्त. अशी आमच्या दोघांची ही कथा आहे. आणि प्रकाशनी मला खूप शिकवलं, प्रत्येक गोष्ट शिकवली. म्हणजे डायलॉग कसे बोलावेत काय. मी गाढवाच्या लग्नात जितकं भरभर बोलायची, भयंकर छान होतं. आणि मला तेच पाहिजे होतं की मला त्यांच्याकडनं शिकता आलं की कसं बोलू कसं. आणि मला ते रागवायचे स्टेजवर सुद्धा. अगं नको थांब, आता लफडा सदनची गोष्ट होती. लफडा सदनला आता त्यांना माहिती होतं, त्यांनी आधी केलं होतं, मी काय केलेलं नव्हतं. पण मला त्यांनी सांगितलं होतं तू स्टेजवर गेल्यानंतर लगेच जे बोलतेस ना ते बोलू नको, जरा थांब, गॅप घेत जा. म्हटलं गॅप घे, अवकाश आता काय तू बघ. तर मला त्यांनी आधीच सांगितलं होतं. शिवाजी मंदिरला प्रयोग होता पहिला लफडा सदनचा. तर ते माझं डायलॉग झाला, एवढं भरून आलं होतं, मला वाटलं मध्येच पाऊस कोसळतोय की काय. आणि ज्या धो टाळ्या, आणि मी बोलायला हे मला असं करत होते. हो, मला काहीच सुचे नाही आणि टाळ्या तर इतक्या पडल्या. आणि मग मी थांबले आणि मग नंतर बोलले. मला वाटलं मध्येच काय असं बोलताना एकदम मी थांबले आणि मग मला लक्षात आलं की इतका रिस्पॉन्स, इतका टाळ्या घ्यायचा त्या आणि मग बोलायचं. मग मी नंतर बोलले. अरे बाप, ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी मला ते शिकवत गेले. या छोट्या गोष्टीच रंग भरतात. नाही खरंच आहे. आणि मी सांगते की माझ्या आयुष्यात ते भेटले म्हणूनच आज मी दिसते. नाहीतर माझ्यामध्ये काही अर्थ नव्हता. कारण जयमालाला मला तसं पाहिलं तर एकटीला म्हणून मला कुणी तसं त्याला पैलू पाडले गेले नाही. पण तसं पाहिलं तर मला तसं माझ्या घरचे कुणी ह्याच्या नव्हते कुणी. म्हणजे बाबा पिक्चरमध्ये म्हणा किंवा नाटकात. माझ्या वडिलांना तबला वाजवायचा हे होता, आनंद मिळायचा त्यांना, तेवढंच. बाकी माझ्या घरामध्ये कुणी आर्टिस्ट आहे किंवा काय असं काही नव्हतं. पण मग हे तुमच्याकडे हे जे काय संगीत असेल, नृत्य असेल, एकंदर हे म्हणजे मी कोणाकडनं आलं असेल? नाही आलं असेल नाही. मी पिक्चर वगैरे मी तुम्हाला म्हटलं ना की माझ्या तिथे दारवाला पुलावरती अपोलो टाकीज होतं. तर मी अपोलो टाकीजला जायची आणि तिथं त्या पडदा असा बाजूला करून चोरून पिक्चर बघायची. डान्सच, बाकी मला सगळं नाही. आणि तिथल्या मॅनेजरला मी काय करायची, माझ्या आईची पुस्तकं असायची वाचायची. तर ती वाचायची पुस्तकं मी त्या मॅनेजरला द्यायची, तुम्ही वाचा मी तोपर्यंत आलेच, असं म्हणून मी ते डान्स बघायची आणि मग परत तिथं जायची.
असं करता करता मी ते शिकत गेले. मी कुणाकडे शिकलेच नाहीये, माझं गुरु कुणी नाहीये. पण काय म्हणजे मी लीलाबाईंकडे पण त्यांच्याही नाटकात काम केले. चंदनाची चोळी माझा अंग अंग जाळी, तिथं पण त्यांनी मला म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये पण मी काम केलं. त्यानंतर मी आणखी कुठं बरं, मग सुहासिनीताई आणि तुम्ही एकत्र हा काम केले? नाही, बरंच काम केली. म्हणजे मी तिने काम केलेलं तुम्हाला सांगते, मोठं पिक्चर गड जेजुरी जेजुरी, अच्छा, राम कदमांचं पिक्चर होतं. त्याच्यात नाना पाटेकर माझा हिरो होता. अरे वा. आणि सुहासताई साईड हिरोईन होती. अच्छा. गजम गोंजे तो लातूरचा जो होता तो त्याच्यात होता. आणि हे पिक्चर आमचं सगळं झालेलं. आणि त्याच्यात काहीतरी राममोहनचं का ते पैसे घेतलेले होते राममोहनी उसने, तर ते काहीतरी ते देता आले नाहीत म्हणून त्या माणसाने ते अडवून ठेवलं पिक्चर. बरं. आणि ते राहिलं बॉम्बे सेंट्रलला, आपल्या बॉम्बे लॅबमध्ये. तर ते बाहेर पडलेलं होतं. मग ते काय डबे तसे टाकायचे ना पूर्वीचे, तर ते पावसात भिजले. अरे बापरे, खलास. नाहीतर त्याच्यामध्ये सुहासताईलाही काम म्हणजे रोल तर होताच त्यांना, तिला, आणि तिलाही मोठं हे मिळालं असतं पुरस्कार, आणि मलाही मिळाला असता. पण आमचं नशीब दोघींचंही खतरूड. आयुष्यात होतात अशा घटना, नाही होतात ना. पण मी सांगू का, मी सगळ्याशी समझोता केलाय आता, सगळ्या गोष्टी. म्हणजे मला कौतुक तेच वाटतं, एवढं तुमच्या आयुष्यामध्ये चढ उतार झाले आणि इतकं म्हणजे खूप गोष्टी तुम्ही पाहिल्या, अनुभवल्यात, पण तरी सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने आनंदी राहता, हसतमुख राहता, इतरांना आनंद देता, हे कौतुक आहे ना. हे सगळं करावं लागतं, त्याला इलाज नाही. आपण आपलं सगळं रडत बसायचं किंवा माझ्या घरची परिस्थिती अशी आहे, अमकं आहे, ढमकं, हे नाही मला आवडत आहे. आपलं दुःख का सांगायचं लोकांना इंटरेस्ट नाही नसतो, आणि ते मग काय लक्ष देत नाही आपल्याकडे. त्यापेक्षा न सांगितलेलं बरं. आपलं आपण जगायचं, छान आनंदात जगायचं. जितके दिवस आता देवाने आपल्याला आयुष्य दिलंय तितके दिवस आपण राहू. ज्या दिवशी तो नेईल परमेश्वर त्या दिवशी जाईल. नाही, तुम्ही खूप छान बोलताय आणि तुम्हाला उदंड आयुष्य मिळणार आणि तुमची कला. उलट तुमच्यासारखे लोक भेटतात मला, खूप छान वाटतंय. आणि तुम्ही मला आज इथं बोलवलं, खरं माझं आज मुलाखत घेतलीत तुम्ही, आणि खूप मला छान वाटलं. आज मी मनमोकळेपणाने तुमच्याशी बोलले, आणि मला पण खूप छान वाटलं. तुमचे युनिटही छान आहे सगळं. त्यांनी मला खूप समजून घेतलं, जाणून घेतलं, छान वाटलं. आणि मस्त वाटलं, म्हणजे अक्षरशः कसा वेळ गेला कळलं नाही. आणि मजा आली तुमच्याशी बोलताना. आणि तुमचा एवढा मोठा जीवन प्रवास आहे की खरोखर म्हणजे तरी तो पिढीला अर्धाच सांगितलंय मी, अजून पुष्कळ सांगितलं. अजून आपण पुढचे बहुतेक भरपूर एपिसोड होतील. चालेल. पण आज तुम्ही आलात आवर्जून आपल्या पॉडकास्टवर, त्याकरता आमच्या संपूर्ण टीमकडून तुमचा मनापासून धन्यवाद. आणि आपल्या रसिका मोहिनी पॉडकास्टला जे इथे गेस्ट येतात त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेस म्हणून एक शॉपी आहे, तर ते गिफ्ट देतात. अरे बाप, ते मी आता तुम्हाला देणार आहे. हे गिफ्ट. रसिक मोहिनी.